मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. सेवा माझ्या वाटेला आली ते माझं काहीतरी परम भाग्य. निळकंठेश्वर महादेव मंदिर या भगवान महादेवा, निळकंठेश्वर भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ तथा सर्व निळकंठेश्वर सप्ताह कमिटी मंडळ यांच्या अथांग परिश्रमाने, भगवंताच्या कृपेने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठाला विठाला सुंदर निवेदन आहेत महाराज बरं का. सुंदर निवेदन आहे. मंडळाचं चांगलं निवेदन आहे, कारण मंडळही चांगलं आहे, अर्थात समेत सप्ताह कमिटी चांगली आहे. म्हणूनच हा योग घडून आला. मला असं वाटू लागलं की हे आजचं जे कीर्तन आहे कुठंतरी कोण्यातरी पंढरपुरातल्या मठातलं कीर्तन आहे. विठाला आनंद वाटला. असं वाटतं की कुठेतरी पंढरपुरामध्ये मठामध्ये आपलं कीर्तन चालू आहे. चुकूनही असं वाटत नाही की आपण एवढ्या मोठ्या संभाजीनगर शहरामध्ये कीर्तन करतोय. एक तीर्थासारखं ठिकाण त्या ठिकाणी वाटतंय बरं का. जरा रे भाऊजी, मी लय ठिकाणी महादेवाच्या मंदिरावर गेलो, पण प्रत्येक महादेवाच्या मंदिरावर मला उदासीनताच वाटली. पण इथं असं वाटत नाही की महादेवाचं मंदिर असेल म्हणून. पण महादेवाच्या मंदिरावर सर्व त्या ठिकाणी प्रसन्नता आहे. पण दुःख एका गोष्टीचं वाटतं, तुम्ही फक्त टाळ्या वाजवत नाही. विडाला आनंदाची गोष्ट आहेत महाराज. मला या ठिकाणी येण्याचा खरा जो योग आहे, सुंदर साऊंड सिस्टीम आहे, सुंदर मंडप आहे, या ठिकाणी येण्याचा योग जर खरं म्हटलं तर आमचे खुर्दे भाऊजी आबा अर्थात रामनगरचे गुरुकृपा साऊंड सिस्टम, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. तशी मंडळी भरपूर ओळखीची आहे. कमिटीतले लोकांचे नावही भरपूर मला मालूम आहे. पण आपल्याला प्रत्येकाचं नाव घेता येणार नाही, आणि प्रत्येकाचं नाव घ्यायला गेलो तर एखाद्याचं विसरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला कोणाचे नाव आणि किती घेऊ द्या, किती बारीक नजराने घेऊ द्या, कोणाचं तरी नाव सुटल्याशिवाय राहत नाही. कसं असतं ते, बकरीला स्तन असतात 2 आणि पिल्ल्या असतात 3. 2 पाजायला गेली की एक हुकतच. विठाल विठाल बकरीला स्तन 2च असतात आणि पिल्ले 3 असतात. 2 पाजायला गेलं की एक कोणतं ना कोणतं. त्याच्यापेक्षा नाव कोणाचं घ्यायचं नाही. समस्त भजनी मंडळ, समस्त महिला भजनी मंडळ, समस्त सप्ताह कमिटी. विठाल विठाल हा झाला तुमच्या कमिटी पुरचा विषय. पण आमच्या लोकांची नावं त्या ठिकाणी घ्यावंच लागणार आहे बरं का. या ठिकाणी आमचे आरगडे माऊली की ज्यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी हा कार्यक्रम चालू आहे. धावती भेट माझी. महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे काय, 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेवाला भिंतीवर भेटायला जातो त्या ज्ञानोबाचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र 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 म्हणजे काय, 36 वर्षे काविडीनं पाणी भरतोय त्या माझ्या नाथरायांचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र 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 म्हणजे काय, महिषासुरासारख्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणाऱ्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. अरे महाराष्ट्र 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 म्हणजे काय, स्वतःच्या पोराचं लग्न पाठीमाग सारून कोंडाण्याच्या स्वारीला जातोय त्या तानाजी मालुसऱ्यांचा हा महाराष्ट्र आहे. अरे महाराष्ट्र 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 म्हणजे काय, कर्जाचं ओझं सोचून सोचून आत्महत्या करणाऱ्या माझ्या शेतकरी राजांचा हा महाराष्ट्र आहे. आणि अशा पवित्र कुळात, अशा पवित्र देशात मी
महाराष्ट्रात जन्माला येणारा माणूस भाग्यवान. जाऊ द्या महाराष्ट्र बाजूला ठेवा, पण औरंगाबाद जिल्ह्यात जो जन्माला आला त्याच्यासारखा भाग्यवान दुसरं कोणीच नाही. विडाला या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई असे रत्न त्या ठिकाणी जन्माला आले. आपल्यासारखा पवित्र जिल्हा कोणताच नाही. आम्ही भाग्यवान आहे. तुकोबर आहे म्हणतात. मी जन्माला आलोय पहिलं माझं भाग्य आहे. तुझी भेट झाली हे माझं भाग्य आहे. तुकोबर आहे. देवाच्या भेटीला भाग्य समजतात. आपलं भाग्य निरळ आहे. आपल्याला पैसा आला म्हणजे आपण भाग्य समजतो. आपल्याला पत्नी मिळाली म्हणून आपण भाग्य समजतो. आपल्याला घरदार मिळालं म्हणून भाग्य समजतो. भाग्य तरी नो हे धन पुत्र आपण समजतो भाग्य धन मिळायला. आपण समजतो भाग्य पुत्र झाला त्याला. आपण समजतो भाग्य पत्नी मिळाली त्याला. तुकोबाराय म्हणतात भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, निकटवास बरा संतापाई. आहे का नाही? संताच्या पायाजवळ राहणं याला तुकोबाराय भाग्य समजतात. आपलं निरळ आहे. जर धन मिळालं धन मिळाल्यावर जर भाग्य समजलं तर रावणाकडे धनाला काय किंमत, काय कमी होती. कोटी घरे जेते काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, सोन्याची लंका रावणाकडे होती महाराज. सोन्याची लंका. पण मला वाटतं रावणाचं एकही ठिकाणी मंदिर नाही. एकही माणूस रावणाचं दर्शन येत नाही. धनाला काही किंमत. रावणाचं मंदिर पाहिलं का तुम्ही? धनाला काही किंमत नाही महाराज. रावणाकडे धनाला किंमत नव्हती, आपल्या कमी नव्हती. रावणाकडे पत्न्यालाही कमी नव्हती. किती पत्नी होत्या रावणाला? 80,000 पत्न्या होत्या. 80 सहस्र त्या सुंदर कामिनी, मुख्य राणी मंदोदरी. 80,000 पत्न्या होत्या रावणाला. पण पत्नी मिळणं याला भाग्य म्हणत नाही. मुलं, अरे 1.25 लाख तर मुलं होते. रावणाला 1.25 लाख मुलं. रावण जर आता असता तर एकटाच निवडून आला असता. रावण पण याला भाग्य म्हणत नाही. भाग्य त्याला म्हणतात भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकट वास बरा संतापाई. संताचे पाय प्राप्त होणं, उजळले भाग्य आता किंवा भाग्याचा उदय, तेही जोडी संत पाय. दर्शनी हाला संत दर्शनी हाला
तुकोबर आहे समजतात तुकोबर आहे. हाय का नाही? धनाला भाग्य समजत नाही, पुत्राला भाग्य समजत नाही, पत्नीला भाग्य समजत नाही. हाय का नाही? ते संताच्या भेटीला, देवाच्या भेटीला भाग्य समजतात. देवा तुझी आणि माझी भेट झाली देवा, मी तुला विसरणार नाही देवा, नाही विसरणार. माणूस कधी देवाला विसरतो? कधी विसरतो देवाला माणूस? जास्त पैसा आला तेव्हा. माणूस देवाला कधी विसरतो? पैसा जादा झाला म्हणजे माणूस देवाला विसरला. देवा मी तुला विसरणार नाही. मला माहित आहे धनामुळे जीव हा देवाला विसरतो, त्या धनावरच, त्या धनातच माझा जीव नाही. तुकोबर आहे म्हणतात द्रव्याची या मागे कळी काळात दुनिया संग खोटा जाता, हे दुनिया संग खोटा जाता, दुनिया संग खोटा जाता, हे दुनिया संग खोटा जाता. रतिया लागे गडकाळा नाग, रतिया लागे गडकाळा संग खोटा त्याचा. तुकोबर आहे म्हणतात त्या धनात माझा जीवच नाही. आणि खरंच माणसाला धनामुळं देवाचा विसर पडतो. धनामुळं एक छोटासा दृष्टांत तुमच्या पुढे सांगतो. माणसाकडे श्रीमंती आली माणूस देवाला विसरतो, माणसाकडे धन आलं माणूस देवाला विसरतो, माणसाकडे पद आलं माणूस देवाला विसरतो. रामायणात चला, माणसाकडे पद आलं देवाला विसरतो, श्रीमंती आली देवाला विसरतो. रामायणात मधला सुंदर एक प्रसंग आहे. मला जास्त रामायण मी तुम्हाला सांगणार नाही कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. मी कामापुरतं रामायण तुम्हाला सांगेन. कामापुरतं रामायण तुम्हाला माहिती आहे. आमच्या खेड्या भागात ताकापुरतं रामायण म्हणत असतात. ताकापुरतं रामायण. मी जास्त रामायण सांगणार नाही. ताकापुरतं रामायण त्याला म्हणतात. एक बाई शेजारी ताक मागायला जाती. बाई ताक दे ग बाई. ती म्हणती ताक देते पण रामायण सांग. जी मागायला जाते ती रामायण सांगती. एक राजा दशरथ होता, त्याला 4 मुलं झाले, 2 वनवासाला गेले, 2 मामाच्या तिथं गेले, कैकेयीच्या सांगण्याहून 2 वनवासाला गेले. रावण आला, सीतेला घेऊन गेला, राम गेला, रावणाला मारलं, सीतेला घेऊन आला. म्हणजे झालं रामायण झालं. म्हणे एवढंच रामायण. म्हणे तो ताक किती आहे? जेवढं ताक तेवढं रामायण. जास्त सांगायचं कामापुरतं. पैसा आला की माणूस देव विसरतो, प्रतिष्ठा आली की माणूस देव विसरतो, पद आलं की माणूस देव विसरतो. ज्या वेळेला भगवान परमात्मा वनवासाला निघाले, प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना सीता मातेचं रावणानं हरण करून नेलं. हरण करून म्हणजे घेऊन गेले. हरण करून नेलं. हा घेऊन गेले. रावण सीता मातेला घेऊन जातात. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सीता मातेचा शोध घेत आहे. ऋषीमुख पर्वतावरती नळ नीळ सुग्रीव, जामुनंत आणि हनुमंत त्या ठिकाणी आहेत बर का. त्या ठिकाणी सुग्रीव महाराज ऋषीमुख पर्वतावर बसलेले आहे. प्रभू रामचंद्र सीतेचा शोध घेत आहे. तुम्हाला धनामुळं देव माणूस विसरतो हे सांगायचं आहे. ज्या वेळेला ऋषीमुख पर्वताहून सुग्रीवानं 2 राजपुत्र येत असताना पाहिलं रामाने लक्ष्मणाला. सुग्रीवानं विचारलं मारुतीरायाला, मारुतीराया अरे समोरून 2 राजपुत्र कोणीतरी येत आहे, अर्थात बालीनं मला मारण्यासाठी कोणाला तरी पाठवलेलं असावं, जावं त्याचा शोध घ्यावा. मारुतीरायानं प्रभू रामचंद्राची भेट घेतली. दोघांचं संभाषण त्या ठिकाणी झालं. दोघांची ओळख त्या ठिकाणी झाली. कशी झाली हे मी सांगणार नाही. दोघांची भेट झाली. भेट वेगळी आणि गाठ वेगळी. भेट वेगळी आणि गाठ वेगळी. भेट होती शत्रूची
आपले भेट होती मित्राची आणि गाठ होती शत्रूची, आहे का नाही? दोन मित्र जर पुन्हा जर एकमेकांपासून निघले, भेटू मग भेटू मग भेटू मग, एखाद्याचा जर रिक्षानं धक्का लागला ना, ते म्हणतात आता जाय गाठीन मग. भेट होती मित्राची आणि गाठ होती शत्रूची. त्यांची भेट झाली, सर्व संभाषण झालं. प्रभू रामचंद्राला मारुतीरायानं ओळख दिली. मारुतीरायाला एक कळलं की हे माझे स्वामी आहे. पाहता पाहता मारुतीराय राम आणि लक्ष्मणाला घेऊन ऋषीमुख पर्वतावरती आले. ऋषीमुख पर्वतावर आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राला सुग्रीवानं विचारलं, आपण कोण आहात? प्रभू रामचंद्र बोलतायत, आम्ही अयोध्येच्या राजा दशरथाचे सुपुत्र आहोत, राम आणि लक्ष्मण. आमच्या मातेचं वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही 14 वर्षाच्या वनवासाला निघालो. पित्याची आज्ञा घेऊन आम्ही निघालो. प्रभूने विचारलं, तुम्ही कोण आहे? सुग्रीव म्हणाले, आम्ही किष्किंधेचे राजे बाली आणि बालीची आम्ही बंधू सुग्रीव आहोत. तुम्ही या ठिकाणी का राहतात? सुग्रीवानं सांगितलं, माझी पत्नी रुमा ही माझ्या भावानं हिसकून घेतली, मला काढून दिलं, त्याचा गैरसमज झाला. रामायण तुम्हाला माहिती आहे, मी जास्त रामायण सांगणार नाही, कारण रामायण आपल्या प्रत्येकाच्या घरात चालू आहे. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाच्या घरात रामायण चालू आहे. कोणी राम आहे, कोणी लक्ष्मण आहे, कोणी सीता आहे. काही काही घरात रावणही आहे, काही काही घरात कुंभकर्णही आहे, काही काही घरामध्ये असतील, काही काही घरामध्ये आहे का नाही. म्हणून मी जास्त काही विस्तार तुम्हाला करणार नाही. आणि अशा टाइमाला मारुतीराय बोलताय, आपला प्रभू रामचंद्र बोलतायत, तुमच्या पत्नीला तुमच्या भावानं त्या ठिकाणी हिसकून घेतलं, तुमच्यावर गैरसमज केला, तुम्हाला काढून दिलं. हो, जशी तुमची अडचण आहे ना, तशी माझी सुद्धा अडचण आहे. प्रभू बोलतायत, तुमची पत्नी तुमच्या भावानं हिसकून घेतली, पण माझी पत्नी लंकेचा राजा रावण त्यानं हरण करून घेऊन गेला, पळून घेऊन गेला. तुम्ही संकटात आहे आणि मी संकटात आहे. दोघांचं दुःख सारखंच आहे, दोघांचं दुःख सारखंच आहे. मलाही माझ्या पत्नीचा शोध लावायचा आहे आणि तुम्हालाही तुमची पत्नी तुमच्या भावाजवळून सोडवायची आहे. दोघांचं दुःख सारखंच आहे. सुग्रीव म्हणाला, तुम्ही काही करा पण मला मदत करा. तुम्ही जर मला मदत केली तर मी 18 पद्म वानर घेईल आणि मी तुमच्या सोबत सीतेचा शोध लावायला येईल. ठरलं? प्रभू रामचंद्र म्हणाले, मी तुम्हाला मदत करतो, तुमची पत्नी तुमच्या भावाजवळून घेऊन देतो, पण तुम्हाला तुमच्या भावाच्या सोबत युद्ध करावं लागेल. प्रभू, मी जर त्याच्या सोबत युद्ध करायला गेलो तर तो मला मारल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याला विजयमाळा मिळालेली आहे. शत्रूला पाहिल्याबरोबर त्याची शक्ती दुप्पट होती, तो माझ्याकडून मरणं शक्य नाही. प्रभू रामचंद्र म्हणाले, सुग्रीवा तुम्ही जा, मी तुमच्या मागे बाण घेऊन येतो, मी त्याला मारतो. देवा, पण त्याला मारणं एवढं सोपं नाही. बघा, रामायण लय गोड आहे, त्याला मारणं एवढं सोपं नाही, कारण त्याच्या समोर शत्रू आला की त्याची ताकद दुप्पट होती, तो मरल कसा? प्रभू म्हणाले, मी त्याला मारतो, तू चिंता करू नको. सुग्रीवाचा विश्वास बसला नाही. सुग्रीव म्हणाला, देवा मला पहिले तुझी परीक्षा घेऊ दे, मग जातो मी त्याला मारायला. देवा, हे 7 झाडाची झाडं आहे, अशी उंच उंच झाडं आहे 7, एक खाली आहे, एक वर आहे, एक खाली एक वर आहे, अशी खालीवर झाडं आहे. देवा, एका बाणामध्ये या 7 झाडाचे शेंडे उडव. जर एका बाणात या 7 झाडाचे शेंडे जर तू उडवले तर तू बालीला मारशील. कोण म्हणतं? सुग्रीव म्हणतो, एका बाणात जर तो ह्या 7 झाडाचे शेंडे उडवले तर तू बालीला मारशील. देव म्हणाला, एका बाणात 7 झाडाचे शेंडे उडवायचे, एकाच बाणात उडवतो. आता एक झाड उंच, एक झाड खाली, एक झाड उंच, एक झाड खाली, कशी उडवल्या जाईल? पण प्रभूना कला केली महाराज. काय कला केली? प्रभूना लक्ष्मणाला बोलवलं. लक्ष्मणाला बोलवल्याच्या नंतर रिमोट दाबलं. रिमोट दाबल्यावर सारे झाड एकखटी एका लाईनीत आले. बरोबर आहे? रिमोट एका बटन दाबल्याबरोबर एका लाईनीत आले. बरोबर आहे का? बरोबर आहे. कसं बरोबर आहे? लक्ष्मणाला बोलावलं, लक्ष्मणाच्या पायावर पाय दिला, लक्ष्मणाचा पाय कुचकारला, झाडा एका लाईनीत आले. तुम्ही म्हणशाल महाराज असं का डोकं फिरलं का काय? लक्षात घ्या, लक्ष्मणाला बोलावलं, लक्ष्मणाच्या पायावर पाय कुचकारला, लक्ष्मण रस्ताळले,
त्याला दुःख झालं, डोकं हल्लं, झाडं एका लयनात आले. त्याचं कारण आहे लक्ष्मण शेषाचा अवतार आहे, त्याच्या डोक्यावर पृथ्वी आहे आणि पृथ्वीवर ते झाडं उगलेले आहे. ज्या वेळेला लक्ष्मणाच्या पायावर पाय दिला त्यावेळेला शेषनाग डगमगला. शेषनाग ज्या वेळेला डगमगला त्यावेळेला पृथ्वी हल्ली. ज्या वेळेला पृथ्वी हल्ली त्यावेळेला झाडं एका लयनीत आले. प्रभू रामचंद्राने एकाच बाणात उडवले. सियावर रामचंद्र की हा त्याच्यातला भाव आहे. एका बाणात झाडं उडवले. सुग्रीवाची खात्री पटली, देवा तू मारशील त्याला. हो, सुग्रीवाला सांगितलं जा तुझ्या भावाला युद्धासाठी बोलव. सुग्रीव गेले, बालीला युद्धासाठी बोलवलं. दोघांनी भुभुक्कार केला. जास्त सांगणार नाही, ताकापुरतं बोलतो. सुग्रीवाला पहिल्या बरोबर बाली पळत आले, हातामध्ये गदा घेतला. दोघांचं गदा युद्ध सुरुवात झालं, मुष्टी युद्ध सुरुवात झालं. धरणी माता थरकापा लागली, सुसाटीचा वारा सुटला, आकाश गडगडायला लागलं. दोघांचं युद्ध चालू होतं, गदा युद्ध, मुष्टी युद्ध. ज्या वेळेला युद्ध सुरुवात झालं त्यावेळेला पृथ्वी डगमगू लागली. प्रभू रामचंद्रानं हातात बाण घेतला, हातात बाण घेतला आणि मारणार. पण प्रभूच्या लक्षात येत नव्हतं कोणाला मारावं. कारण दोघेही सारखेच दिसत होते. प्रभूला समजेना आता कोणाला माराव. सुग्रीव रक्तभंबाळ झाला, डोक्यातून रक्त वाहू लागलं. सुग्रीवानं पाहिलं आता राम आपल्याला सोडवत नाही, राम बालीला मारत नाही, म्हणून रण मैदानातून सुग्रीव पळाले आणि पळाल्याबरोबर आपल्या ऋषीमुख पर्वतावर आले. प्रभू रामचंद्र पळत आले आणि पळत आल्याच्या नंतर सुग्रीवानं प्रभूला सांगितलं, देवा फसवलं, देवा तू आम्हाला फसवलं. तू म्हणत होता की मी तुझ्या भावाला मारील, तू माझ्या भावाला मारलं नाही, त्यानं माझ्यावर एवढे वार केले, मी रक्तबंबाळ झालो, मी दुःखी झालो, तू मला फसवलं देवा. देव काय बोलतात, सुग्रीवा कोणाला माराव हे मला समजत नव्हतं, कारण मला सारखेच दिसत होते. तुम्ही दोघं मला सारखेच दिसत होते. देवाला सारे सारखेच दिसतात म्हणून देव मारत नाही. देवाला सारखे दिसत होते म्हणून देव मारत नव्हता. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी. सर्व सारखा. मग देव कधी मारतो. देव म्हणाला तुम्ही मला दोघं सारखेच आहे, कोणाला मारा मला समजत नव्हतं. सुग्रीवा एक काम कर, तू काय कर, तू गळ्यामध्ये माळ घाल, म्हणजे मला लक्षात येईल की माळीवाला मायावाला सुग्रीव आहे. मी माळीवाल्याला कधीच मारत नाही. राम म्हणे, राम तू काय कर, माळ घाल, मी माळीवाल्याला मारणार नाही. आणि बिना माळीवाल्याला मारल्याशिवाय, हे मी नाही म्हणत, हे कोण म्हणत होतं, हे राम. सुग्रीवा तू गळ्यामध्ये माळ घाल, माझ्या लक्षात येईल की हा माळ घातलेला सुग्रीव माझ्यावाला आहे. आणि ज्याच्या गळ्यात माळ नाही ना तो माझा नाही, तो बाली आहे, मी त्याला मारेन. प्रभूना एकच बाण सोडला बिना माळीच्या बालीवरती. बाली रक्ताच्या थरोळ्यात मरून पडला. भरपूर त्या ठिकाणी बालीचं रामाचं संभाषण झालं, पुढं सांगत नाही, ताकापुरतं बोलतो. रावण बालीला त्या ठिकाणी मारलं. राम सुग्रीवाला घेऊन परत आले. किष्किंधेमध्ये सुग्रीवाचा राज्याभिषेक केला. किष्किंधेत काय केलं, सुग्रीवाचा राज्याभिषेक केला. सुग्रीव राजा झाला. देवानं सांगितलं आता 4 महिन्याचा पावसाळा चालू आहे. सुग्रीवा आता 4 महिन्याचा पावसाळा चालू आहे. 4 महिने आम्ही आता ऋषीमुख पर्वतावर 2 जण थांबतो. राम आणि लक्ष्मण आम्ही 2 जण थांबतो. तुम्ही एक काम करा, 4 महिने किष्किंधेचं राज्य करा आणि 4 महिने संपल्यावर तुम्ही 18 पद्म वानर घेऊन आमच्या मदतीला चाला. सुग्रीव राजा झाला, किष्किंधेचा राजा. 4 महिन्याचा पावसाळा संपला तरी सुग्रीवाला रामाचं ध्यान नाही. सुग्रीवाच्या डोक्यातूनच गेलं की रामामुळं आपल्याला राज्य मिळालं, रामामुळं आपण राजा झालो, रामामुळं आपली पत्नी परत मिळाली, ह्याच त्याला ध्यानच नाही. कशामुळं, राजगादीमुळं. कशामुळं, सत्तेमुळं. रामाला विसरला. 4 महिन्याचा पावसाळा संपला, 2 महिन्याचा हिवाळा झाला.
लक्ष्मण म्हणाले भैया कितने दिन बीत गए वो बंदर अभी तक नहीं आया. लक्ष्मण गरम रक्ताचे दादा होते. दादा एवढे दिवस झाले तरी तो अजून आपल्याला मदतीला आला नाही. काका 4 महिने झाले पा काकाचं गेलं नाव राहून. सऱ्याचे नाव घेतले आणि महाराष्ट्र ज्यांनी गाजवून टाकला असे आमचे पिंपळे काका. एकदा टाळी वाजवा. असंच होतं काका टावर खाली यांनी आता गोपनीचे दगड लांब लांब चालले आणि माळोच्या जवळ पाखरच खाऊ राहिले. धन्यवाद काका बर का, माफ करा मला. काय सांगत होतो मग. 4 महिन्याचा पावसाळा संपला, 2 महिन्याचा हिवाळा संपला तरी अजून सुग्रीव आला नाही. हो राम म्हणाले जा आणि त्याला सांगा, त्याला आठव करून द्या, त्याला आठव करून द्या. सुग्रीव सिंहासनावर बसलेला आहे, त्याला ध्यानच नाही, त्याला विसर पडला. लक्ष्मण किष्किंधेच्या द्वारात आले. ए बंदर! लक्ष्मणाकडे पाहिल्याबरोबर तर सुग्रीवाची डग 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 हालायला लागले. आणि मग सुग्रीवाच्या ध्यानात आलं की आपल्याला त्याच्या मदतीला जाणे. एवढ्या संकटातून सुग्रीवाला सोडवलं, पण सुग्रीव विसरला. कशामुळं? पदामुळं. सुग्रीव देवाला विसरला. कशामुळं? संपत्तीमुळं. सुग्रीव देवाला विसरला. कशामुळं? प्रतिष्ठेमुळं. देवाला विसरला. देवानं सांगितलं सुग्रीवा तुझं काम झालं, आता आमचं काय आहे. सुग्रीवानं हात जोडले. लक्ष्मणा चुकलं माझं, मला या धनामुळं, मला या प्रतिष्ठेमुळं, मला या संपत्तीमुळं तुमचा विसर पडला होता, तुम्हाला आठव करून दिला. संपत्तीमुळं देवाचा विसर माणसाला पडतो. आपल्याला सुद्धा संपत्तीमुळं देवाचा विसर पडतो, तारुण्यामुळं देवाचा विसर पडतो. पण मला वाटतं याच टायमामध्ये, याच जन्मामध्ये देवाचा आठव आपल्याला करावा लागतो. भजन कर मस्त जवानी में भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. हो अरे तारुण्यात भजन करायला पाहिजे. म्हातारपण कोणा पाहिलं कसं येईल ते. हे म्हातारे चांगले आहे. अजून मला वाटतं म्हाताऱ्याचं वय 60-65 वर्ष असेल. 70 वर्ष आहे ना. 71 78 71 गाईत गाई हाणून घ्यायचे. 71 काय 78. आपल्याला कुठं अर्ध तिकीट काढणे. 78 तर 78. आता पा 71 वर्षाचं म्हातार आहे पण एकदम हायकडे पान अजून बी एखाद्याला अंगावर येऊ देणार नाही. बाबा आमच्यासारखे पाव खाऊन आतपाय होईल नाही जगणार एवढे दिवस. आणि याच्यासारखे काही काही म्हातारे पाहना ज्यांना जवानीमध्ये भजन केलं नाही ना ते पा ते बी झोपत नाही, दुसऱ्याला बी झोपी होतीत नाही. रातभर मी बोलत नाही, ज्ञानोबराय बोलतात. उबळीची या उजगरा सेवे शेजारी या घरा. म्हाताऱ्याला जर उबळ आली ते बी झोपत नाही आणि गल्लीतल्याला बी झोपू देत नाही. बरं सांगायला गेलं की ऐकून बी घेत नाही. दिसत नाही, सुचत नाही, मुक्याच काही. मग ते म्हातारपण कोणा पाहिलं महाराज. कधी लाईट खराब होतील, कधी कानपूर लाईन खराब होईल, कधी चरक चालल्या जाईल सांगता येत नाही. नाकमुख गळू लागले लाळ आणि शेंबूड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबडा
शाना परिगती झाली अवघी करती हाड हाड. म्हातारा पण कोणा पाहिलं कधी काय होईल, कोणतं पार्ट कधी जाईल सांगताच येत नाही. म्हणून त्याच्यासाठी भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. तारुण्यात माणसानं भजन तरणा भाग्यवान नटे हरी कीर्तनाचा, नटे हरी कीर्तनाचा, नटे हरी कीर्तनाचा. तरणा भाग्यवान नटे हरी कीर्तनाचा, नटे हरी भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जवानीतच माणसानं भजन करावं. हे पाहणं मंडळी महाराज, काय पुरे तरुण मंडळी आहे. काही भागात कीर्तनाला जाऊन महाराज मला लय आनंद वाटला. निळकंठेश्वर भजनी मंडळ पाहून खरंच आनंद वाटला. मी तोंडावर कोणाची स्तुती करणारा माणूस नाही, खरंच आनंद वाटला. काही आमच्या आता ग्रामीण भागात पण तसं तुमच्या सिटीत चांगलं आहे, कारण तरुण मंडळीला चांगलं वेड लागलं भजनाचं बरं का. जिकडे पहा आता मी वानखेडे नगरला, इकडे राधास्वामी कॉलनीत माझे भरपूर कार्यक्रम झाले. हर्सुलला याच्यातली बरीच मंडळी होती माझ्या कार्यक्रमाला बरं का. जिथं पहा तिथं तरुण मंडळी. आता आमच्या खेड्यात पहा तुम्ही महाराज, खेड्यात तरुणाला येडच नाही, याचं येडच नाही महाराज. तुमच्या सिटीमध्ये चांगलं आहे. आमच्या खेड्यात पहा पुरे टाळकरी 65च्या पुढचीच दिसतील. 65च्या पुढची पुऱ्या रिटायर कॅसिटी 5च्या नोटा गळख्या नाही. आपण पाव त्याच्याकडं ते पाहिजे आपल्याकडं. त्याला बोलाव काय ते समजत नाही आणि म्हणाव काय ते उमजत नाही. म्हातारपणात नाही जमत ते. बुढ़ापा किसने देखा है का नाही. म्हातारपणात जमतच नाही ते. एका ठिकाणी तर 7-8 म्हातारे होते. आता माझ्या संग मी नेहमी पोरट होतो, कारण माझ्याकडे आश्रम आहे आणि आश्रमामध्ये 45 ते 60 पोरं, लहान पोरं माझ्याकडे शिक्षणाला आहे. आतापर्यंत बरेच मोठाले पोरं त्या ठिकाणी तयार होऊन गेले बरं का. मी माझी इच्छाचं बिराड पाठीवर ठेवतो, पण मला औरंगाबाद मध्ये येणं असलं तर मी पोरं आणतच नाही. आरगाडी दादा कोण आणत नाही मला माहिती आहे. इथं सोन्याचा खजिना आहे. टेन्शन एकदा टाळ्या वाजव या मंडळीत नाव ना. पण आमच्या खेड्यात जरा भाऊजी बरोबर आहे की नाही. आता आमच्या भागातली मंडळी बरं का, तिकडे गेलो का 7-8 पोरं संघच नेणं पडते महाराज. ते आपण काय म्हणा त्याला काही कळत नाही, ते काय म्हणते आपल्याला काही समजत नाही. ते पाहिजे आपल्याकडे ना आपण पाहिजे त्याच्याकडे. हसवायला जातं हसत नाही, रडवायला जातं रडत नाही. एका ठिकाणी असं मस्त प्रमाण म्हणलं म्या, एका जनार्दनी घोडो त्याचा संग. मांगल्य म्हातारा म्हणे एका जनार्दनी घोड त्याच्या संग. दुसरं म्हणे घोडं का चालले लागतं म्हणे गाडी पंक्चर झाली की. ऐकणे चला जाऊ द्या विनोद सोडा. अरे त्याच वयामध्ये ते मिळवावं लागतं. प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुण्यम, चतुर्थम केव स्मृती. पहिल्या अवस्थेत विद्या, दुसऱ्या अवस्थेत धन, तिसऱ्या अवस्थेत पुण्य, अशा अवस्था घालून दिलेल्या आहेत. म्हणून जवानीमध्ये भजन करायला पाहिजे. ऐकणे पण जवानीत आम्हाला विसर पडतो. तुकोबाराय म्हणतात देवा मला विसरायचं नाही, मला विसरायचं नाही. माझं भाग्य आहे तुझी आणि माझी भेट झाली देवा. आता मी तुला एक घडी सुद्धा विसरू शकत नाही. भाग्याचे झाले जोडी, घडी विसंग
तुला नाही विसरणार. देव म्हणाले काय करसाल नेमकं तुकोबर आहे, काय करसाल? आम्ही तुमच्या पायाचं चिंतन करणार आहे. आम्हाला माहिती आहे संतांनी ज्या पायाचं चरण आम्हाला दाखवलं, ज्या चरणाची खून आम्हाला सांगितली ना, तो देव कसा आम्हाला माहित आहे. तो देव कसा आहे? ज्या देवाच्या चरणाची खून आम्हाला सांगितली संतांनी, तो देव कसा आहे? त्याचं नाव आहे विठ्ठल. काय नाव आहे? विठ्ठल. कुठे राहतो? कोणे गावी आहे हा विठ्ठल? कुठे आहे तो विठ्ठल? कुठे राहतो? पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम, पांडुरंग दीन बंधू जयाचे ते नाम. कुठे राहतो? पंढरपूरला. तो सार्वभौम आहे. तो देव कोण आहे? ज्याच्या चरणाची खून मला सांगितली ना, तो देव सर्व देव. हे तीन देव आहे. ब्रह्मदेव आहे, विठ्ठल आपलं भगवान शंकर आहे, आणि भगवान विष्णू आहे. विकारो विधाता, ठकारो नीलकंठ, लकारो लक्ष्मीकांत. तिन्ही बी देव त्याच्यातच आहे. तिन्ही बी देव त्याच्यातच आहे. ब्रह्मदेवही त्याच्यातच आहे, भगवान शंकरही त्याच्यात आहे, आणि भगवान विष्णू आहे त्याच्यातच आहे. तिन्ही देव त्याच्या नावात आहे. आता कला बघा तिन्ही देवाची काय काय आहे बर का. तिन्ही देवाची पहिलं अक्षर वी आहे, विकारो विधाता. पहिलं अक्षर ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेव म्हणजे तुम्हाला आम्हाला सर्वांना जन्माला घालणार. पहिलं अक्षर काय? वी आहे. ब्रह्मदेव. ब्रह्मदेव सर्वाला जन्माला घालणारा, पहिल्या अक्षरात जन्माला घालणारा. दुसरं अक्षर वी आहे, भगवान शंकर, सर्वांचं तिकीट फाडणारा. सर्वांचं तिकीट फाडणारा. तिकीट फाडणं कोणाच्या हातात आहे? तुम्ही म्हणा कंडक्टरच्या. हे तिकीट नाही आपलं, हे तिकीट नाही. मग तिकीट कोणतं? चलो बुलावा. आया है त्याच बोलवणं आलं, निघले. पहिल्या अक्षरात जन्माला घालणारे ब्रह्मदेव, दुसऱ्या अक्षरामध्ये उचलून नेणारे भगवान शंकर. म्हणजे जन्माला घालणारा तोच, आपल्याला घेऊन जाणारा तोच, पण आपल्याला खाऊ घालणारा सुद्धा तो. लकारो लक्ष्मीकांत. सर्वांना खाऊ घालणारा भगवान विष्णू. जन्माला घालणारा तोच, उचलून घेऊन जाणारा तोच, आपल्याला खाऊ घालणारा तोच. तो या देवाचाही देव.
कोणता? संतांनी जी खूण सांगितली तो आहे कसा? त्याचे पाय सम आहे. समचरण दृष्टी विठेवरी साजरी किंवा समचरण सरोजम सांद्रिलम बुधावम जगन निहित निमंडनम मंडनम. तो सम त्या ठिकाणी त्याचे पाय आहे. कर कठेवर आहे. तो कोबाराय म्हणतात त्याचे पाय सम आहे, कर कठेवर आहे. त्या देवाची खून मला सांगितली अभंगाच्या दुसऱ्या चरणात. विठेवारी समाचरण धंदा गोविंदाचे पवडे. पूर्ण काम सोडील पण त्याच्या चरणाचं चिंतन करेल. काम सोडील मी. काम सोडायला पाहिजे त्याच्यासाठी काम सोडायला पाहिजे. कोणासाठी? देवासाठी. हो, पण नोकरी सोडून नाही. तू म्हणशान महाराजांनी सांगितलं देवाचं नाव घ्यायसाठी काम सोडून द्या, उद्या जातच नाही ड्युटीला. हा, ह्या माय मावल्या म्हणून कुठं आणला तर तो महाराज आमच्या माणसाला सांगितलं काम सोडून द्या. ऐक नाही. हो, काम सोडायचं नाही. मग कामामध्ये
नका असं नाही, कामात काम करा, राम राम म्हणा, कामामध्ये काम. बरं जाऊ द्या, एक उदाहरण देऊन सोडतो. काही लोकांनी कामासाठी राम सोडला, काही लोकांनी कामासाठी राम सोडला, काहीनं रामासाठी काम सोडला, काहीनं रामासाठी राम पाहिला, काहीनं कामामध्ये राम पाहिला. राहिलं ध्यानात? सांगा मग तुम्हाला काय लागली म्हणे? काहीनं कामासाठी राम सोडला सर, काहीनं कामासाठी राम सोडला, काहीनं रामासाठी काम सोडला. कामासाठी राम सोडला तो रावण, कामासाठी राम सोडला तो रावण, पण रामासाठी काम सोडला तो लक्ष्मण. नुकतंच लग्न झालं, नुकतंच लग्न. आईला सांगितलं मला जायचं आहे, मी जाणार. लक्ष्मणा तुझं लग्न झालं रे. आलं पुन्हा रामायण, पण ताकापुरतच सांगतो. पत्नीला सोडून दिलं महाराज आणि भावाच्या सेवेसाठी निघाला लक्ष्मण. कामासाठी राम सोडला तो रावण, पण रामासाठी काम सोडला तो लक्ष्मण. रामासाठी रामच पाहिला तो मारुतीराय, आणि कामामध्ये राम पाहिला तो तुकोबाराय. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, कामात जन राम पाहिला त्याचं नाव तुकाराम. म्हणून दळिता कांडिता तुझ गाईल रे आनंदा. सर्व कार्य करता हरी बोला, है का नाही? सर्व काम करताना हरी बोला, है का नाही? देवाचं नाव सर्व कार्य करताना देवाचं नाव घ्यावं लागतं. पण तुकोबाराय म्हणतात, अवघे आता काम सारू, माझ्यातला जो काम आहे तो मी सारणार आणि रात्रंदिवस तुझ्या पायातलं चिंतन करणार. अभंगाचं ते कैवाड. देवाचं नाव घेण्यासाठी थोडं तरी काम मांग सारावं लागतं. जाऊ द्या बाकीचं, वर्षभर नाही सारलं तर चालल काम पाठीमाग, पण कमीत कमी 8 दिवस तरी जोपर्यंत सप्ताह आपला चालू आहे तोपर्यंत काम सारून रामाचं नाव घ्यायला पाहिजे की नाही? हा सप्ताह कशासाठी असतो? सप्ताह कशासाठी असतो? तुम्हाला सप्ताह म्हणजे महाराज लोकांचा हप्ता. याच्यासाठी असतो, पण तसं नाही. कीर्तन कशासाठी असतं? कीर्तन हे समाजाच्या डोक्यात परिवर्तन होण्यासाठी असतं. कीर्तन, कीर म्हणजे अंधार आणि तन म्हणजे गवत. विषय रूपी गवतामध्ये जे व्यापलेले जीव आहे यांना खुरपण्यासाठी कीर्तन असतं. यांना खुरपण्यासाठी कीर्तन असतं. सप्ताह कशाला म्हणतात? सप्ताह कशासाठी पाहिजे? तुम्हाला एक छोटासा उदाहरण देतो. सप्ताह त्याच्यासाठी असतो. सप्ताह म्हणा, सत्संग म्हणा, दिंडी म्हणा, यात्रा म्हणा, कशासाठी असते? माणसाला घर सोडण्याची सवय लागावी त्याच्यासाठी असते.
लक्षात घ्या, सप्ताह कशासाठी असतो? 8 दिवस. 8 दिवस तरी माणसानं 2 घंटे घर सोडाव, ते घर सोडण्याची सवय माणसाला लागाव, याच्यासाठी. माणसाला घर सोडायची सवयच उरली नाही. घर सोडायची सवय उरली का? आता हे तुम्हाला सांगतो, काही नमुने आहे ना, अजून खातं बी नाही खोललं मंडपात याचं. मंडपात घर, लक्षात घ्या, घर सोडण्याची सवय असावी माणसाला. आणि जर ही सवय माणसाला नसली, ही सवय, घर सोडण्याची सवय जर माणसाला नसली, तर ज्या दिवशी घर सोडायचा टाइम येतो त्या दिवशी तकलीफ होती, कारण एक दिवशी ते घर सोडावंच लागतं. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा आकाशे झेप घेरे पाखरा सोडावा लागणार आहे. म्हणून तो पिंजरा सोडत असताना त्रास होऊ नये त्याची सवय माणसाला लागावी, त्याच्यासाठी सप्ताह आहे. त्या निमित्तानं माणूस घर सोडतो. घर सोडण्याची सवय माणसाला लागती, आणि ज्या वेळेला घर सोडण्याची सवय माणसाला लागती ना, त्यावेळेस अंतकाळाच्या टायमाला त्या घरामध्ये माणसाचा जीव गुतत नाही, कारण ते सोडावंच लागतं, ते भाड्याने घेतलेलं आहे. जिंदगी एक किरायो का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. ते बदलावं लागणार आहे दादा, बदलावं. हा, ते भाड्याने दिलंय, आपण भाड्याने गेलाय. ते या घरात भाडेकरी राहतो, ते सोडावं लागणार आहे एक दिवस. लक्षात घ्या तुम्ही, सर्व सिटीतले लोक आहे. काही लोकांना प्लॉट बांधले ते भाग्यवान आहे, ज्यांना नाही बांधले ते बी भाग्यवानच आहे. कारण एवढ्या मोठ्या शहरामध्ये राहणं काही जोक नाही, पण भाड्यानं जे राहू लागलेत, है की नाही, असती परिस्थिती ज्या त्या माणसाची. ते माणूस काय करत, रूम भाड्यानं घेताना पहिले काय विचारत? बाथरूम आहे का, किचन रूम आहे का, बाथरूम आहे का, किचन रूम आहे का, बेडरूम आहे का, लाईन टिकून राहते का, पाणी 24 तास येतं का. कोण विचारतं? भाडेकरी. कोणाला विचारतं? मालकाला विचारतं. बोलत चला, हा, आपल्याला बोलणं पडतं. मालकाला विचारतं किचन रूम आहे का, बेडरूम आहे का, बाथरूम आहे का, पाणी टिकून 24 तास येतं का, लाईन टिकून राहते का. भाडेकरी म्हणतो सर्व व्यवस्थित आहे. हा, मालक म्हणतो सर्व व्यवस्थित आहे. भाडेकरी म्हणतो शेजारी चांगले आहे का. शेजारी, कारण शेजाऱ्यावर लय डिपेंड आहे महाराज. हा, संगतीचा खूप मोठा परिणाम असतो. संगतीचा, आपला टाइम संपला. संगतीचा खूप मोठा परिणाम असतो. शेजार चांगला असावा माणसाला, बरं का सर, आहे का नाही. मला आनंद वाटला आपल्या कॉलनीत आल्यावर. आज आमच्या सरांकडे जेवण होतं आमचं, आहे का नाही. समजा त्या कॉलनीतल्या महिला मंडळ आमचा स्वयंपाक करायला, जेवायला तुमच्याकडेच येणं होतं, पण आता नाविलाज होता माझा. जाऊ द्या, आता डिपॉझिट राहू द्या. विठ्ठल विठ्ठल. शेजार चांगला पाहिजे. जाऊ दे, एकच मिनिटात संगत सांगतो तुम्हाला, एकच मिनिटात संगत. मुझे ये मालूम है लोहा जल पे तिरता नहीं, मुझे ये मालूम है लोहा जल पे तिरता नहीं. काका, सर्व लोकांना मालूम आहे लोखंड पाण्यावर कधीच तरंगत नाही. लोखंड प्रयोग करून पा घरी जाऊन, लोखंडाचा तुकडा पाण्यात टाका, तो डुबून जाईल. मुझे ये मालूम है लोहा जल पे तिरता नहीं, लेकिन लकड़े के साथ में गया तो वो डूबता नहीं. विठ्ठल विठ्ठल. लोखंड पाण्यावर तरंगत नाही, पण ते लोखंड जर लाकडाच्या संगतीला गेलं ना, ते तरल्याशिवाय राहत नाही. तसा शेजार चांगला पाहिजे माणसाला. शेजार लाकडासारखा पाहिजे. कसं बी लोखंड असलं तरुण जातं. चालना कीर्तनाला तुले काय झालं,
शेजार चांगला पाहिजे. शेजार कस काय चांगला आहे? पाणी 24 तास येतं का? येतं. लाईन टिकून राहते का? राहती. बेडरूम आहे का? किचन रूम आहे का? संडास बाथरूम आहे का? सर्व आहे. महिना काय पडेल? 25,000 डिपॉझिट, 5,000 रुपये महिना. असंच आहे ना? आता आपल्याला काय द्यायचं काय घ्यायचं? 5 शिल्लक नाही तर कमी. 5,000 रुपये महिना. 5,000 रुपये महिना दिला. भाडे करू घरात राहायला आला. ज्या दिवशी राहायला आला त्या दिवशीच लाईन गेली. ज्या दिवशी राहायला आला त्या दिवशीच लाईन गेली. ज्या दिवशी राहायला आला त्या दिवशी शेजारच्या पैशी कटकट सुरू झाली. शेजार बाया करत असते कटकट. आपल्या सिटीत नाही, ते आमच्या खेड्यात येते. प्रत्येक घरात आहे महाराज ते. सासू सुनाचे भांडण, त्या भांडणाला 5च लाज नाही. एकच मिनिटात सांगतो सासू सुनाचे भांडण तुम्हाला. सासू सुनाच्या भांडणाला काही किंमत आहे का हो? आणि काही मेळ नाही त्या भांडणात. काय भांडत्या त्याचं त्यालाच म्हणून बिचारायला. हा बचत गट काही सुद्धा नाही. अवघड आहे महाराज. आपण सिटीत चांगला आहे. सिटीत समजे सुशिक्षित आहे. मी हरिपाठात पाहिलं ना, काय महिला मंडळ भजन म्हणता. माणसाची ताकद नाही महिला मंडळ पुढे. टाळ्या वाजवा एकदा तुमच्या तुम्हीच. असं मस्त भजन म्हणतात. आणि खेड्यात भांडण तुम्हाला सांगतो, घर परत सास सुनायचं भांडण आहे. त्या भांडणाला काही किंमत आहे का? सासू काय म्हणते सुनाला? सासू म्हणते कुत्री. सासू काय म्हणते? कुत्री. कोणाला? आता सून कुत्री तर कुत्रीच नवरा कुत्रा. आणि कुत्रीची माय. आणि म्हणतं कोण? तीच ना. म्हणती तीच. आली कुत्री. आता सून कुत्री तर कुत्रीच नवरा कुत्रा. आणि कुत्र्याची माय कुत्री. आणि बोलतो कोण? म्हणशान का आजपासून? काही म्हणते आली घोडी. सुनाला घोडी. आता सून घोडी तर घोडीच नवरा. आणि घोडीच माय. आणि बोलतो कोण? म्हणशाल का आजपासून? विठ्ठल विठ्ठल. चालू होता. भाडे करून विचारलं पाणी टिकून राहतं का? लाईन 24 तास पाणी 24 तास येतं का? लाईन टिकून राहते का? किचन रूम आहे का? बेडरूम आहे का? संडास बाथरूम आहे का? 5,000 रुपये भाडं घ्या. 25,000 डिपॉझिट घ्या. आता मी राहायला येणार आहे. ज्या दिवशी राहायला आला त्या दिवशी शेजारीन भांडायला लागली. लाईन टिकून लाईन चालली गेली. पाणी तर 24 तास काय, पण 2 तास बी नीट राहत नव्हतं. शेजाऱ्याने आपल्या भाडे करून विचार केला. भाडे करून विचार केला, एवढे पैसे देऊन जर आपल्याला सर्व्हिस भेटत नसल तर आपल्याला हे घर सोडायला हरकत नाही. पैसे लक्षात घ्या मी काय बोलतो तो. पैसे घेऊन देऊन जर आपल्याला सर्व्हिस जर चांगली मिळत नसेल तर आपल्याला घर सोडायला पाहिजे. मग सांगा, दगडा मातीच्या घरामध्ये जर सर्व्हिस चांगली मिळाली नाही तर भाडे करू घर सोडून देतो. तसं या शरीरामध्ये जो भगवान परमात्मा भाडे करू आलेला आहे, याला जर सर्व्हिस चांगली मिळाली नाही तर हा भाडे करू आपलं घर सोडल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी आपण काही काम बाजूला ठेवावं आणि हे काम पहिले करावं. अवघे आता काम सारू हाची करू कैवाड. आता काही काम आपले मागे राहिले तर चालतील, पण परमार्थ माणसानं करून घ्यायला पाहिजे. परमार्थ माणसाला झळके जाय करून घ्यायला पाहिजे, है का नाही? आणि जर तुम्ही परमार्थ केला, जर तुम्ही परमार्थ केला तर त्याचा फायदा काय? तुकोबाराय सांगतात, त्याचा फायदा जन्म आणि मृत्यूच्या ज्या खेपा आहेत, जन्म आणि मृत्यूचा जो त्रास आहे, या खेपा आपल्या खंडल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या शेवट
म्हणजे सऱ्यान मनाचा आहे की नाही का आपण वारकरी आहे. दारुडे सुद्धा एका गिल्लासानं पित्या पण मागं पाहत नाही. त्याच्यापेक्षा आपण हलकट आहे का? तुम्ही पहा महाराज, चांगल्या बैठकीत चहाचा कप न्या तुम्ही, हे त्याच्याकडे पाहत आणि त्याच्याकडे पाहत, पण ते बिचारे पिणारे एका कपाना आणि ते पण ऐकू करत नाही. तसंच आहे आपलं, एकच चाल काय चाल म्हणते महाराज. राधा स्वामी कॉलनीत राहिलो तर आपलं जरसं ऐक नाही. हो, आनंद वाटला महाराज. चाल देऊ संध्याकाळ लोक मग आता सकाळ लोक वेळ होता. राधा स्वामीचं शिल्लक हा बाकी राहिले आता केलं त्यांनी राधा स्वामी. बाकी राहील पाहू पुन्हा. रहेगा बगीचा तो फूल फुलेंगे, बचेंगी किस्मत तो फिर मिलेंगे. विडाळ विडाळ. मी जर तुझ्या पायाचं चिंतन केलं देवा तर माझ्या जन्म आणि मृत्यूचा फेरा चुकल्याशिवाय राहणार नाही. पण आता वेळ आहे मी तुझ्या पायाचं चिंतन करण्याचे. मी तुझ्या पायाचं चिंतन करील. कसं करील? विठोबा रखुमाई. एक मिनिट. काय टाळकरीत पावले टाकू लागले आमचे. मी सांगतो तुम्हाला, हा मला तर ते एक व्हिडिओ पाहिला होता पाठीमागाला, कुठला हरिपाठ होता काय माहिती, त्याचंच ध्यान आलं ना आपल्याला, तसेच पावले टाकायचे बघा. पण टाळकरी टाळ वाजवले, मृदुंगुनी मृदुंग वाजवले. मी एवढी बडबड करलो आणि तुम्ही का साखरपुड्याला बसले का? तुम्हाला काय झालं? हा अशी मस्त टाळे वाजवा, हा सरेजन. आणि कोणतंही काम टायमात केलं पाहिजे माणसानं, टायमात. आता हाच टाइम आहे भजन करायचा, टाळ्या वाजवायचा बरं का. समय न कळे येट गळबुद्धी, याच टायमात आहे का नाही. नाही तर समय जर कळाला नाही तर इथं नाही वाजवत तर मग वाजवत्या कुठं टाळ्या बाबा गारुड्याच खेळात. इथं टाळ्या वाजवावं लागतं. 3 जागा सांगतो तुम्हाला बरं का, 3 जागा सांगतो एका मिनिटात. एक जागा अशी आहे लोक टाळ्या वाजवत्या देवाचं नाव घेत नाही. दुसरी जागा अशी आहे देवाचं नाव घेत्या पण टाळी वाजवत नाही. तिसरी जागा अशी आहे टाळी बी वाजवत्या आणि देवाचं नाव बी घेत्या. पहिली जागा अशी आहे टाळी वाजवत्या पण देवाचं नाव घेत नाही, त्याला डोंबाऱ्याचा गारुड्याचा खेळ म्हणतात. सारे लोक टाळ्या वाजवत्या पण देवाचं नाव तिथे कोणीच घेत नाही. है का नाही? ती खेळ नाही राहत का रोडवर, डोंबाऱ्याचा गारुड्याचा, है का नाही? तो खेळ ज्या वेळेला चालतो ना, सारी लोक टाळ्या वाजवत्या पण देवाचं नाव कोणीच घेत नाही. दुसरी जागा अशी आहे सारी लोक देवाचं नाव घेत्या पण टाळी कोणीच वाजवत नाही. ती जागा कोणती आहे? एअरटेल पलीकडली स्मशानभूमी. सारे लोक देवाचं नाव घेत्या, रामनाम सत्य रामनाम सत्य, पण तिथे टाळी कोणी वाजवत नाही. गारुड्याच्या खेळात टाळी वाजवत्या, देवाचं नाव घेत नाही. स्मशानभूमीमध्ये देवाचं नाव घेत्या, टाळी कोणी वाजवत नाही. पण ही एक जागा अशी आहे इथं टाळी बी वाजवावं लागते, देवाचं नाव बी घ्यावं लागतं. कर टाळी बोला मुखी नाम, इथं टाळी वाजवावं लागते, देवाचं नाव घ्यावं लागतं इथं बरं का. सऱ्यान टाळी वाजवायची आणि टाळी कधी वाजवायची हे बी समजलं पाहिजे. आताच वाजवून घ्या, इथे जर टाळी वाजवली तर होईल काय? वाहे टाळा टाळी होय होळी विघ्नांची. तुम्ही जर टाळी वाजवली तर विघ्नाची होळी होईल. पण माणसाला कधी टाळ्या वाजवा हे बी कळत नाही ना हो. हा एखाद्याच्या घरात दारू पिऊन धिंगाणा झाला की मग शेजारी टाळ्या वाजवतो, बरं चाललं त्याच्या घरात. समय कळायला पाहिजे. इथं वाजवा टाळ्या, इथं तुमचं विघ्न दूर होईल बरं का. समय माणसाला कळायला पाहिजे. 1 मिनिटात तुम्हाला उदाहरण सांगतो. असा मोठा चौक होता, त्या चौकात एका राजाची सभा होती. तिथं राजा बसेल होता. राजान प्रधानाला सांगितलं लय पब्लिक आहे म्हणे, चहा ठेवायला जा, राणीला चहा ठेवायला सांग. ते प्रधान पळतच गेलं. राणील म्हणे राणी साहेब राणी साहेब. राजे साहेबांना चहा ठेवायचा सांगितला. कधी काय करावं हे कळलं पाहिजे माणसाला. ते पळत गेलं. राणी साहेब राजे साहेबांनी चहा ठेवायला सांगितला. राणी म्हणे घरात दूध नाही साखर नाही पत्ती नाही, जाय तेव्हा मालकाला सांग. ते ऑर्डर लय बेकार आहे महाराज. मग या बावळ्याने येऊन कानात सांगावं ना. ते जसं आलं एवढ्या मोठ्या पब्लिक मध्ये म्हणे महाराज घरात साखर नाही दूध नाही पत्ती नाही. राणी साहेब शाजवू राहिल्या. तितके लोक हुरेव करायला लागले राजाच्या नावानं. अशा टाळ्या वाजवल्या लोकांना. काय खरं म्हणे याच्या घरात साखर नाही, राजा आहे. राजाला रागाला प्रधानाला असं जवळ बोलवलं. तुला लाज वाटते का म्हणे? कधी काय सांगा कधी काय करा कळतं का नाही? कानाचं म्हणून घेतलं. असं काही असलं तर कानात येऊन सांगत जाय म्हणे. कानात, हा कानात येऊन सांगत जाय. ठीक आहे म्हणे. असं काही झालं की उद्यापासून कानात येऊन सांगत जाईन म्हणे. हो 8 दिवसानं राजाची चांगली नवी इंडिका गाडीनं पेट घेतला. चटली इंडिका गाडी रोडवर. असाच दरबार भरेल होता. राजा खुर्चीवर बसेल होता. हे आलं महाराज. आलं खुर्चीजवळ असं उभं राहिलं घंटाकभर. मग हळूसकन म्हणे महाराज. राजा म्हणे काय झालं? आपली गाडी पेटली.
राजानं खनखन कानातून आवाज काढा, लाज वाटत नाही? गाडी पेटली कानात सांगतो, अरे असं काही झाल्यावर दांगोडा करायचा, पाणी टाकवायचं, इजवायचं, लोक पळत येतील, मदत करतील, जोराने दांगोडा करायचा. तुम्हीच तर सांगत होतं म्हणे कानात सांगत जा. अरे अशा काही गोष्टी झाल्यावर दांगोडा करायचा, दौंड्या द्यायच्या, कॉलनी जमा करायची. बरं म्हणे आता काही झालं तर असंच करत जाईल. 15 दिवसानं राजाची म्हातारी मेलीन, यानं दौंडी दिली. दौंडी. राजा म्हणे दौंडी कशाची? तुमची म्हातारी मेली तिची. दौंडी कशाची? अहो पुन्हा कानाच्या मागून दिली. म्हणे तुला लाज वाटते का? अरे असं काही झालं की रडत बसाव, दुःख प्रगट कराव, शोक व्यक्त कराव, रडत जा. असं काही झालं की बरं म्हणे आता असं काही झालं की मी रडत जाईन. म्हणे रडत जाईन. 15 दिवसानं राजाला 7 पोरीच्या पाठीवर पोरग झालं आणि हे गळे काढायला लागले. गळे काढायला लागलं. आज सनकन कानाच्या मग तुला लाज वाटते का? अरे मला 7 पोरीच्या पाठीवर पोरग झालं आणि तू गळे काढू लागला. मग काय करू? म्हणे असं काही झालं तर पेढे वाटायचे. ठीक आहे म्हणे आता मी असंच करील. आणि मग एकदा तो राजा नगरपालिकेच्या निवडणुकीला उभा राहिला आणि 350 मतांना पडला आणि यानं पेढा वाटायला सुरुवात केली. राजा म्हणे अरे पेढे कशाचे? म्हणे तुम्ही पडले त्याचेच. ऐका नाही अशी फॉर्म्युले लई येत्या, पण मला आदेश होता की महाराज बाकी काही सांगू नका बर का. एवढा मार का खाल्ला त्याला वेळ कळत नव्हती, त्याला समय कळत नव्हता. आता आपल्याला वेळ कळायला पाहिजे. आता उघडी डोळे, वेळ अद्याप न कळे. आता भजन करण्याची आपली वेळ आहे. सर्वजण मस्त आपण भजन करूया. सर्वजण वर हात करा मस्त सर्वजण. विठोबा रखुमाई मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.